विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण ग्रॅव्हिटेशन याचा पार्ट 2 अभ्यासलेला आहे आणि आता आपण ग्रॅव्हिटेशन पार्ट 3 ला सुरुवात करत आहोत. पार्ट 2 मध्ये आपण केप्लरचे जे 2 लॉज आहेत ते त्या ठिकाणी पाहिले. हे लॉज तुम्हाला एक्झामिनेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या 3 लॉ पैकी एक लॉ तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्याच जातो आणि म्हणून हे 3 लॉ तुम्ही पाठ करून ठेवायचे. आपण त्या ठिकाणी पहिला लॉ पाहिलाय. पहिल्या लॉ मध्ये त्या ठिकाणी केप्लरने काय सांगितलं? केप्लर्स फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज an ellipse with a sun is at one of the foci. दुसरा लॉ आपण त्या ठिकाणी काय पाहिला? तर दुसऱ्या लॉ मध्ये सांगितलंय लाइन जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल डिस्टन्स और इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि जो केप्लरचा थर्ड लॉ आहे, केप्लर्स थर्ड लॉ, Kepler's third law states that the period of its revolution is directly proportional to the period of its revolution म्हणजे the period of revolution of a planet. The period of revolution is directly proportional to the mean distance between the sun and the planet. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं टाइम इंटरवल जो आहे त्याला लागणारा कालावधी जर टाइम आपण कॅपिटल टी या लेटरने रिप्रेझेंट केला आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स जर आपण त्या ठिकाणी आर ने डिनोट केलं तर केप्लर त्या ठिकाणी काय सांगतो? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द एव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट. म्हणजे हे मॅथेमॅटिकली तुम्ही कसं रिप्रेझेंट करू शकता? टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू च चिन्ह T square is directly proportional to the R cube. हा केप्लरचा थर्ड लॉ आहे. तुम्ही या इक्वेशनला बघूनच डेफिनेशन त्या ठिकाणी तयार करू शकता. The square of its period of revolution is directly proportional to the mean or average distance between the cube of the average distance सांगायचं. सुरुवातीला क्यूब हा शब्द घ्यायचा. क्यूब ऑफ द एव्हरेज डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट किंवा मीन डिस्टन्स हा शब्द प्रयोग वापरा. ओके. केप्लरने हे 3 लॉ त्या ठिकाणी सांगितले. हे जे त्याने तयार केलेले लॉज आहे सिम्पली ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर अवलंबून होते. फक्त ऑब्झर्वेशनवर त्या ठिकाणी अवलंबून होते. ही डज नॉट एक्सप्लेन व्हाय प्लॅनेट डू और प्लॅनेट ओबे दिस लॉ. हे लॉ जे आहेत प्लॅनेटच्या मार्फत का ओबे केले जातात, का फॉलो केले जातात, याच्या संदर्भात त्याला एक्सप्लेनेशन देता आलं नाही. मात्र हे जे लॉज आहेत याचा न्यूटनला फायदा झाला. न्यूटनने त्याचा जो लॉ आहे या थिअरीचा अभ्यास करून, केप्लरच्या थिअरीचा अभ्यास करून न्यूटनने स्वतःची जी थिअरी आहे ती त्या ठिकाणी फॉर्म्युलेट केली, त्या ठिकाणी तिच्यामध्ये बदल केला. तर न्यूटनने त्या ठिकाणी त्याची जी ग्रॅव्हिटेशनची थिअरी आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ ए फोर्स which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them.
लक्षात घ्या, हा नियम मला पाठ आहे, पण तुम्ही म्हणणार सर हा फार मोठा लॉ आहे, तो आम्हाला कसा काय पाठवेल? तर याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगतो, पण अगोदर जे हा लॉ आहे तो लॉ आपण अगोदर समजून घेऊया. कन्सिडर करा की हा एक ऑब्जेक्ट आहे, ज्या ऑब्जेक्टला आपण m1 ने, ज्याचं मास आहे m1, हा एक ऑब्जेक्ट आहे, आणि दुसरा एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा की याचं मास आहे m2. असे दोन ऑब्जेक्ट आहेत, टू डिफरंट ऑब्जेक्ट्स. अँड सपोज these two objects are separated from each other by some distance d. d एवढ्या डिस्टन्स न, किंवा तुम्ही r जरी रिप्रेझेंट केलं तरी चालतं, d या डिस्टन्सने हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून सेपरेट केलेले. मग न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनादर ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय? हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय करतो? या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्यांच्यामध्ये म्युच्युअल अट्रॅक्शन त्या ठिकाणी असतं. म्हणजे इथे त्या ठिकाणी बघा, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवता येईल. अट्रॅक्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे स्वतःकडे त्या ठिकाणी इकडे F एवढ्या फोर्सनं हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना स्वतःकडे काय करतात? आकर्षित करतात. ओके. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचं फर्स्ट स्टेटमेंट काय आहे की युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन फोर्स असतो, आणि हे अट्रॅक्शन फोर्स कसं आहे? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे आपण मॅथेमॅटिकली त्याला असं रिप्रेझेंट करू शकतो, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, प्रोडक्ट म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांच्या वस्तुमानाचा गुणाकार, म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m2. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. आता या लॉ मध्ये जे दुसरं स्टेटमेंट आहे त्याच्यात काय सांगितलंय? धिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू the square of the distance between these two bodies. म्हणजे इथं F इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चं चिन्ह घ्यायचं, 1 अपॉन डिस्टन्स लिहायचंय. पण ते डिस्टन्सचं काय सांगितलंय तुम्हाला? स्क्वेअर सांगितलं. इथं आपण डिस्टन्स d ने दाखवले, डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे इथं लक्षात घ्या, F is inversely proportional to the distance square. याला आपण इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. म्हणजे हे त्याच्या LHS आहेत आणि ह्या त्याच्या RHS आहेत. ही त्याची लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. ओके. ह्या इक्वेशनची ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे, ही सुद्धा लेफ्ट हँड साइड आहे, राईट हँड साइड आहे. तर याच्या ज्या लेफ्ट हँड साइड आहे त्या इक्वल आहे, तोच फोर्स आहे. म्हणून या दोन इक्वेशनला एकत्रितरित्या आपल्याला कसं लिहिता येईल? तर F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चं चिन्ह m1 इंटू m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. फ्रॉम these two equation we can write this equation. मग तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे की हे जे प्रोपोर्शनॅलिटीचं असलेलं साइन आहे, हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून जर आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यायचं असेल, इज इक्वल टू साइनचं त्या ठिकाणी वापर करायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागतो? एक कॉन्स्टंट त्या ठिकाणी घ्यावं लागतं.
मग इथं आपण त्या ठिकाणी काय करू, एफ ला एफ जशाच तसं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, इज इक्वल टू, आणि तुम्हाला माहित आहे हे जर आपण इज इक्वल टू साइन ने रिप्लेस केलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. आपण इथे कॉन्स्टंट घेणार आहोत जी, कारण ग्रॅव्हिटेशन आहे. बाकीचं इक्वेशन जशाच तसं m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर, म्हणजे आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी मिळालं f इज इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. इथं हे जे असलेलं g आहे, या g ला आपण त्या ठिकाणी म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं त्या ठिकाणी म्हणतो. आता हे आपण 9th मध्येच त्या ठिकाणी पाहिलं आहे, परंतु महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्या बोर्डच्या बुक मध्ये तसं काही दिलेलं नाही, परंतु तुम्हाला हे डेप्थ मध्ये व्यवस्थित लक्षात यावं की या जी च युनिट नेमकं काय आहे, कशामध्ये हे जी मोजलं जातं. तर याचं युनिट कॅल्क्युलेट आपण त्या ठिकाणी करूया. तर आपल्याला इक्वेशन काय मिळालंय, f इज इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सो राईट दिस इक्वेशन ॲज इट इज. आपण काय करूया, हे इक्वेशन इथं जशाच तसं लिहूया. सो f इज इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, इन दिस मॅनर. आता आपल्याला कशाचं त्या ठिकाणी युनिट कॅल्क्युलेट करायचंय, जी च. मग जी ला जागेवर ठेवा, एफ आहे, हे इथे डी डिवायडेड आहे, इज इक्वल टू चिन्हाच्या इकडे जर गेलं तर त्याचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे एफ इंटू डी स्क्वेअर. हे इथं जी ला मल्टिप्लाय आहेत, इकडे आल्यावर काय होतील, डिवाइड होतील. सो m1 इंटू m2 इज इक्वल टू जी ॲज इट इज. ओके, म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता, g इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 इंटू m2. काही नाही, हे इक्वेशन आहे, फक्त मी असं करून लिहिलंय. ओके, आता तुम्हाला माहित आहे की फोर्स कशामध्ये मेजर केला जातो, तर फोर्सचं एकक आहे न्यूटन. डिस्टन्स कशामध्ये मोजलं जातं या SI युनिट मध्ये, तर मीटर मध्ये. त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. इथं त्या ठिकाणी काय आहे, हे मास आहे. मास कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम मध्ये. हे मास कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम मध्ये, म्हणून इनटू किलोग्रॅम. सो यू विल गेट दॅट न्यूटन इनटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय किलोग्रॅम इनटू किलोग्रॅम, किलोग्रॅम स्क्वेअर. म्हणजे याचं जे SI युनिट आहे, हे SI युनिट तुम्हाला स्वतः असं कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. त्याची व्हॅल्यू पण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु इथे बघा याचं SI युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तुम्ही असं लिहू शकता, किंवा याची अजून एक मेथड आहे, तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. किंवा तुम्ही यालाच असं देखील लिहू शकता, न्यूटन मीटर स्क्वेअर इनटू किलोग्रॅम रेज टू -2. तुम्हाला माहित आहे, जर छेदस्थानचा अंक आपल्याला वर घ्यायचा असेल तर याची जी पॉवर आहे त्याचं साइन त्या ठिकाणी चेंज होतं. मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. म्हणून हे बॉटमला आहे, डिनॉमिनेटरला आहे. हे डिनॉमिनेटरचं इथं वर आल्याच्या नंतर इथं आपण लिहिताना एकत्र असं लिहिलं, न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू किलोग्रॅम रेज टू -2. आता क्वेश्चन निर्माण इथे होतो की याची नेमकी जी व्हॅल्यू आहे या जी ची ती किती आहे.
तर या जी ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर और किलोग्रॅम रेज टू -2 ही त्याची SI व्हॅल्यू आहे. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की याची सीजीएस व्हॅल्यू काय आहे, तर याची सीजीएस व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. आता ती कशी करायची, कारण काय माहितीये का की हा जो चॅप्टर आहे हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर फक्त तुम्हाला 10वी पुरताच मर्यादित नाही, तर फिजिक्सच्या चॅप्टर नंबर 2 मध्ये पेपर 1 मध्ये 12वीचा सुद्धा हा चॅप्टर आहे. म्हणून याचं डेप्थ मध्ये स्टडी करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि म्हणून जरी बुक मध्ये दिलेलं नसेल हे याचं कॅल्क्युलेशन करायचं किंवा याची सीजीएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तरी सुद्धा आपण ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहणार आहोत आणि मगच आपण त्या ठिकाणी काय होऊ पुढे जाऊ. तर बघूया आपण याची सीजीएस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. बघा एकदा विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं बघून घ्या व्यवस्थित, इक्वेशन वगैरे कसे आहेत ते. ओके, आपण याची सीजीएस व्हॅल्यू जी आहे ती सीजीएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ही त्याची SI व्हॅल्यू आहे. आता आपल्याला काय पाहिजे, याची सीजीएस व्हॅल्यू. ओके, तर CGS व्हॅल्यू सेंटीमीटर ग्रॅम सेकंड तुम्हाला माहिती. आता इक्वेशन याच्यामध्ये त्या ठिकाणी जी ही व्हॅल्यू दिलेली आहे SI ची ती आपण अगोदर जशाच तशी लिहून घेऊया. काय दिलेले तुम्हाला, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय किलोग्रॅम स्क्वेअर. याला आपण पूर्ण डिवाइड करूया. तसं इथं 3 हे पुढचं डेसिमल लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं, कारण बुक मध्ये तुम्हाला 6.673 वगैरे पुढे दिलेलं आहे. आपण 2 डेसिमलचाच त्या ठिकाणी विचार करायचा. तर बघा इथे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आहे. मग आता आपण हे जशाच तसं लिहू 6.67 इंटू 10⁻⁻11 इथपर्यंत. पुढे तुम्हाला दिलंय न्यूटन. आता इथं काही नसतं म्हणजे काय असतं, 1. कारण कुठल्याही संख्येला किंवा किमतीला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू काही चेंज होत नाही. म्हणजे इथं नुसतं न्यूटन नाहीये, तर काय आहे, 1 न्यूटन. आणि तुम्हाला माहित आहे 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. म्हणजे इथं पुढे न्यूटनच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, 10⁵ डाईन ही व्हॅल्यू लिहिणार आहोत. म्हणजे इथं त्या ठिकाणी इंटू 10⁵ डाईन मल्टिप्लाइड बाय, आता या दोघांच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. आता मीटर स्क्वेअर आहे. मग तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 मीटर बरोबर त्या ठिकाणी किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणजे 100 ला आपण असं लिहू शकतो का, 10⁵2 सेंटीमीटरला सेंटीमीटर जशाच तसं 10चा वर्ग म्हणजे 100 आहे. म्हणजे इथं 1 मीटर इज इक्वल टू 10⁵2 सेंटीमीटर असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणून इथं मीटरच्या ऐवजी, फक्त या मीटरच्या ऐवजी लिहायला लागलो तर आपण हे लक्षात ठेवा, स्क्वेअर जशाच तसा आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी 1 मीटरची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, तर 10⁵2 सेंटीमीटर. याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागेल, डिवाइडेड बाय किलोग्रॅम. तुम्हाला माहिती आहे सीजीएस सिस्टम मध्ये किलोग्रॅम
घेत नाहीत, तर जे मास आहे ग्रॅम मध्ये मोजतात। मग तुम्हाला हे माहिती आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम आहे, बरोबर। 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, म्हणजे इथं त्या ठिकाणी तुम्ही याला असं लिहू शकता 1 किलोग्रॅम बरोबर 10⁻³ ग्रॅम। म्हणजे इथं डिवायडेड बाय काय लिहिणार आहे तुम्ही, 10⁻³ ग्रॅम, 10⁻³ ग्रॅम, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर। आता बघूया आपण पुढे, हे सोडून घेऊया। इथे इज इक्वल टू ला इज इक्वल टू जशाच तसं, ओके, लक्षात येते ना। इथे 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू 10⁻⁵। आता बघा इथे 10⁻² आणि ब्रॅकेट ⁻², म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 2 जा 4। तुम्हाला घातांकाचा नियम माहिती असेल, a⁻m and bracket n at that time a⁻m into n असा असतो, म्हणजे या दोघांचा गुणाकार करावा लागतो। आपण तेच केले, 10⁻², आणि कंसाचा घातांक 2 म्हणजे 2 गुणिले 2 10⁻⁴। तर इथं 10⁻⁴ आपण 4। शिल्लक काय राहिलं तर डाइन। हे स्क्वेअर इथे 10चा पण आहे, हे सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय, आता 10⁻³ आणि कंसाचा घातांक 2 म्हणल्यावर 3 दोन्ही 6, 10⁻⁶ ग्रॅम स्क्वेअर, ग्रॅम स्क्वेअर। मग 6.67 इंटू, आता काय करूया आपण, हे न्यूमरेटरचे सगळे आणि डिनॉमिनेटरचा याचा विचार करूया। 10 टू द पॉवर इथं किती आहे, -11, इथं काय आहे 5, तर +5, कारण गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते। पाया समान असताना त्या ठिकाणी पाया इथं काय 10 10 10 हा पाया आहे, आणि हा काय वरचा घात आहे, ओके। तर इथे जर आपण हे सगळे समान आहे, जे पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते, हा नियम तुम्हाला माहिती आहे। -11 अधिक 5 अधिक 4, आणि भागाकारामध्ये त्या ठिकाणी काय होते, वजाबाकी होते, म्हणून 10⁻⁶ वर गेल्याच्या नंतर काय होईल, -6 इथं आपण त्या ठिकाणी, म्हणजे इथं -11 आहे आणि इथं -6 आहे। -11 -6 किती झाले, -17, अधिक सारख्या सारख्या चिन्हांची आपण बेरीज करून घ्यायला लागलोय, अधिक 5 आणि अधिक 4 किती झाले, 9, मग 17 च चिन्ह आहे मायनस, इथं 9 च साइन जे आहे प्लस। जेव्हा दोघांचे साइन डिफरंट असतात त्यावेळेला आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करतो। 17 तून 9 गेले खाली, किती राहिले, 8। याला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल 17, 17 ला मायनसचे चिन्ह, 17 ही मोठी संख्या आहे म्हणून -8, म्हणून 6.67 इंटू 10⁻⁻8, बाकीचे युनिट जशाच तसे लिहा, डाइन ला डाइन इंटू सेंटीमीटर स्क्वेअर ला सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय ग्रॅम⁻² असं लिहा, किंवा तुम्ही असं जरी लिहिलं 6.67 इंटू 10⁻⁻8 डाइन इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू ग्रॅम⁻² असं लिहिलं तर त्या ठिकाणी मोर बेटर आहे। आशा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आज घेतलेला सगळा भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। तुम्हाला जर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट करून तसं पाठवू शकता, ओके। जस्ट वी शॅल स्टॉप हिअर।